आम्ही अक्षदाबाईच्या अलंकरणार्थ अक्षदान समर्पयामी. हळद कुंकवायचं गुलाल बुकावायचा हरिद्रैरंजली देवी सुखलोपागदानी स्वाम पूजयामी. ग्रहाणं परमेश्वर कुंकुमं कामदिव्यं कामिनीं कामसंभवा कुंकुमेनाचितोर्देवा मदशान्तिं प्रयेशमे. फुलवायची माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादनमये प्रभो मया नितानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिक्रियतां. सत्यनारायण देवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. तुलसी हेमरूपांच रत्नरूपांच मंजरी भोगोक्षपरास्यामि अर्पयामि. हरिप्रियां कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथं मुकुंद विश्वं भगवन् नमस्ते. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पातो धनुर्धरा तत्र श्री विजयबुधि ध्रुवा नीतिर्मतिर्मम तुलसीधर पत्रं समर्पयामि. सत्यनारायण देवताभ्यो नमः. तामंगेचा आपल्या कपाळी लावायचं स्वतः हे शिरसाभिवंदनम आत्माभिवंदनम ठेवायचे. सुप्रतिष्ठिताः वरदा भवन्तु. सत्यनारायण देवताभ्यो नमः. देवला उद्भत्ती निरंजनाचे तामन व्हायचं. वनस्पती रसोद्भूतो गंधाज वंदोत्तमाग्रह सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृहीताम्. धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि. अंशदाः फलाहार नैवेद्यं समर्पयामि. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. एका फळाभोवती पाणी फिरून नैवेद्य लावायचा. प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ब्रह्मणे मा नैवेद्यं समर्पयामि. 3 वेळा तामनामध्ये पाणी सुरून देते. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोल्वर्धनार्थे चन्दनं मुखवासार्थे पूर्वीफलताम्बूलं समर्पयामि. पूजाकृतायाः सद्गुण्यार्थे द्रव्यदक्षिणां समर्पयामि. गुंफितपुष्पमालां समर्पयामि. सेवन्तिका बुग्लचम्पकपाटलाब्जे पुण्या गजालकरवीलरसालपुष्पैः बिल्वप्रभा तुलसीदलमालदेवीः स्वां पूजयामि. जगदीश्वरि मे प्रसीदः. गुंफितपुष्पमालां समर्पयामि. सत्यनारायण देवता वर थांबणार. गुंफितपुष्पमालां समर्पयामि. नमस्करोमि. कथा श्रवणं च करिष्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र नितो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीताकडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरुदत्त ज्ञानेश्वरापासी श्रोता भक्तासी पांडुरंगाय नमः. पुंडलिकावर देवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. अध्याय पहिला. ओम नमो जगन्नाराया तुझ्या चरणी ठेवण्या माथा आता वदवी सत्यांची कथा. एकदा नेहमी शहरात राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी पुराणांना सुतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात मुनिष्ठा मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून सांगा. तेव्हा सुसंतत मुनी हो नारदांनी हा स्पर्श भगवान वा विष्णूंना विचारला. त्यावेळी नारदांनी जे सांगितले तेच तुम्हाला सांगतो. शांत चित्त नाही का. तर सत्यनारायण महाराजांची पूजा कधी करावी. सोमवारी करा मंगळवारी करा बुधवारी करा गुरुवारी करा. याहीपेक्षा चांगला मुहूर्त केव्हा असेल जेव्हा मनात भक्ती उत्पन्न होईल जेव्हा इच्छा निर्माण होईल तेव्हा सी यथासांग सत्यनारायण महाराजांची पूजा करावी. सत्यनारायण महाराजांची पूजा कशी करावी तर एक चौरंग घ्यावा. चौरंगाला बांधावं. खेळीचं मगर चौरंगावती रंगावली का म्हणजे रांगोळी काढावी. या दिवसात जी काही फुलं मिळतील ती या देवाला अर्पण करावी. जी काही फळ मिळतील ते या देवाला अर्पण करावी. आणि सत्यनारायण महाराजांचा प्रसाद जो करावा रंभा फलम घृतम शीलम गोधू मत्स्य जोनगम. रंभा फल म्हणजे पिकलेली केळी साखर उद्भवाचा रवा या सर्व जिन्सा एकत्र करून त्यांचा वरा देवाला अर्पण करावा. आपल्या इष्टमित्र बांधवांना बोलावे. त्यांना कथा ऐकायला सांगावी. आपण कथा ऐकावी. सर्वांना भोजन द्यावे व आपण भोजन द्यावे. अशा अर्थाने या देवाची म्हणजे सत्यनारायण प्रभूंची पूजा केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा अर्थाने भगवान विष्णूंनी नारदांना पहिला अध्याय सांगितल्याबरोबर नारदांनी विष्णूंना साष्टांग नमस्कारलाय. पुंडलिकावर देवहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. अध्याय दुसरा. कश्यप काशीपुरे नगरे याचित कराची निर्जना. एका काशी नगरात एक गरीब ब्राह्मण होता. तो ब्राह्मण रोज पृथ्वीवर भिक्षावाणी फिरत एक दिवशी भगवंतांनी केलं काय एका वृद्ध म्हणजे म्हातारा ब्राह्मणाचे रूप घेतले. त्या ब्राह्मणाला प्रश्न केले ब्राह्मण मला तुम्ही पृथ्वीवर कशासाठी फिरत असते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे मला कृपा करून सांगा. असे त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून तो म्हणाला तू यथासांग सत्यनारायण महाराजांची पूजा करशील तुझे सर्व दुःखे नाश होतील. याप्रमाणे तो ब्राह्मण आपल्या घरी आला. मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने सत्यनारायण महाराजांची पूजा केली असता तो ब्राह्मण धनधान्याने समृद्ध झाला. म्हणून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण महाराजांची पूजा करू लागला. एके दिवशी असा उन्हाळ्याचा महिना होता. ऊन खूप तापलं होतं. एक मुळी विक्या लाकडाची मुळी डोक्यावर घेऊन लाकडे विकण्याची चालला होता.
लाकडे विकता विकता त्या मुळिक्याला खूप ताण लागली, म्हणून तो मुळिक्या पाणी पिण्यासाठी ब्राह्मणाच्या घरात गेला असता ब्राह्मण एका कोपऱ्यात यथा असांग सत्यनारायण महाराजांची पूजा करत आहे असे त्या मुळिक्याला असते. तो मुळिक्याला ब्राह्मणापाशी गेला, त्याला विचारले की या देवाची पूजा मी केली तर चालेल का? हो हो, उचनीने तिष्ठंत आणि भक्तिभाव देखून या देवाला गरीबाईसारखा श्रीमंतीसारखा तू या देवाची पूजा केलीस तरी चालेल. मग मुळिक्याने केलं काय, थोडा प्रसाद खाल्ला, देवाला संकल्प सोडला की देवा या गावात लाकडे विकून जो पैसा अडका मिळेल त्याने मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने देवा मी तुझी पूजा करेन असा देवाला संकल्प सोडला आणि गावात लाकडे विकण्याचे चालता आला. गावात लाकडे विकता विकता भगवान करू प्रसन्न आले. भगवंताने केलं काय, त्याच्या डोक्यावरची जी साधी लाकड होती त्या चंदनाची लाकडं मिसळून दिली आणि त्या लाकडापासून त्याला भरपूर पैसा मिळून दिला. त्या पैशातून तो घरी आला, मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने सत्यनारायण महाराजांची पूजा केली असता तो मुळिक्या धनधान्य संपन्नाला या लोकात सुख बघून आणखी वैकुंठामध्ये गेला. अशा अर्थाने विष्णूंनी नारदांना दुसरा अध्याय सांगितल्यावर नारदांनी विष्णूंना साष्टांग नमस्कारलाय. कुंडलिकावर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. अध्याय तिसरा. पुराच्या उल्का नाम नुपस्राशे महेपती. एक उल्का नावाचा राजा होता, परंतु पोटी मुलगा नसल्यामुळे अतिशय दुःखी कष्टी राजा. एक दिवशी राजा विचार करता करता झोपी गेला असता भगवंताने केलं काय, राजाच्या स्वप्न जाऊन दृष्टांत आले की राजा उठ, तू माझी यथाशक्ती पूजा करशील, एक सुंदरसा मुलगा प्राप्त होईल संशय नाही. राजाने तो दृष्टांत ऐकला. आपल्या पत्नी सोबत मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने सत्यनारायण महाराजांची पूजा केली असता त्या पत्नीला गर्भधारण आली. 9वा महिना संपला, एक सुंदरसा मुलगा प्राप्त आला. तो मुलगा होता होता वर्षांचा झाला. मुलाच्या वाढदिवसानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. मोठा मांडव घातलेला धूम्र पताका लावल्या होत्या. संध्याकाळची वेळ होती. राणी सरी वस्तुती मुलगा मांडीवर बसला होता. मोठमोठे वैदिक शास्त्री पंडित यांच्या मंत्रघोषात पूजा चालली होती. तेवढ्या साधुवानी साधुवानी नावाचा कोणी वैश्य कोणी व्यापारी तिकडून चालला होता. त्याने ते मंत्रघोष ऐकले, पूजा ऐकली आणि राजापाशी गेला. राजाला विचारले की राजा, तू मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने या देवाची सविस्तर का करे, मला सविस्तर माझी एक इच्छा आहे. राजा मला नव्हता मुलगा, या देवाच्या कृपेने मुलगा झाला म्हणून देवाची म्हणजे सत्यनारायण प्रभूंची पूजा करत आहे. साधुवानी मला ममापी संतती नसती, मला काही मुलबाळ होईल का? हो हो, तू या देवाची यथाशक्ती पूजा करशील, निश्चित संतती प्राप्त होईल संशय नाही. मग साधवाने केलं काय, थोडा प्रसाद तिथं खाल्ला, थोडा प्रसाद आपल्या घरी आणला, आपल्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली. त्याच्या पत्नीने प्रसाद भक्षण केलं असता तिला गर्भधारण आली. 9वा महिना संपला, सुंदरशी कन्या प्राप्त आली. तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर त्या लीलावतीने साधुवाणीला गोडवाणीने प्रश्न केला, महाराज पूर्वी नवस केले सत्यनारायण महाराजांची पूजा आपण का करीत नाही, असा तिचा प्रश्न ऐकून साधुवाणी म्हणाला, हे प्रिय, कलावतीचे लग्न जेव्हा ठरेल तेव्हा तिच्या लग्नात मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने सत्यनारायण महाराजांची पूजा करेल. अशा प्रकारे आपल्या पत्नीने सन्मान केले. होता होता मुलगी 8 वर्षांची आली. शंखपती मानाचा मुलगा शोधून आणला, विवाह पार पडला आणि जावयाला घर जावई करून ठेवलं. या गोष्टीला 5 वर्ष आली. आपल्या जावयाला काही व्यापाराची माहिती हवी आहे, तुने 2 नौका तयार करून घेतल्या, एक आपल्यासाठी व एक आपल्या जावयासाठी. नौकेत भरपूर पैसा अडका भरला. पुन्हा व्यापार करायला निघणार तेवढ्यात त्याच्या बायकोने प्रश्न टाकला, ओ शेठजी, मुलीच्या जन्माच्या वेळी नवस, मुलगी जन्माला आली, मुलीचं लग्न झालं तरी तुम्ही अजून पूजा केली नाही. या देवाची पूजा करा आणि मगच व्यापार करण्याची चालते व्हा. साधवानी म्हणाला, हे बघ, मुलीच्या लग्नात त्याचे ते करता करता डोक्याला खूप कर्ज झालाय. या देवाने जर दुप्पट पैसा दिला तरच त्या देवाची पूजा करेन, नाही तर करणार नाही. अशाने देवावरचा भाव तो उडून टाकला आणि एका नगरात निघून गेला. व्यापार करता करता काही काळ सांगायला. सत्यनारायण प्रभूंनी केलं काय, साधवानीची परीक्षेसाठी एका तस्करांचं म्हणजे चोराचं रूप धारण केलं. राजाचा भांडारखाना फोडला. साधवानी या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी पैशावर पसर टाकून दिला. हे साधू लग्नाची कसर दुप्पट पैसा घे. आता राजाच्या घरी चोरी झालेली. राजे शिपाई प्रत्येकाच्या घरावर धारा घेता घेता साधवानाच्या घरावर धारा. चोरीला गेलेला पैसा त्या ठिकाणी ओळखला जातो, गुन्हा तुरुंगात टाकून दिले. त्यांच्या घरी सुद्धा 7 पिढीला पुरेल एवढा पैसा होता. तेथे देव खाऊन दिला, देह होता पाठमोरा आणि नसली विघ्ने येतील. तिथे फार चोरांनी दरोडा टाकला. तेव्हापासून त्यांची मुलगी व बायको घरोघरी भिक्षा मागण्याची भिडवली. एक दिवस कलावती भुकेने व्याकुळ एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने सत्यनारायण महाराजांची पूजा चाललेली पाहिली, कथा ऐकली व आपल्या घरी आली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने विचारले की, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होती, तुझ्या मनात काय विचार आहे? त्या ऐकून कलावती मानले, सर्व इच्छा पूर्ण करावे व्रत मी पाहिलेले. मुलीचे वाक्य ऐकता स्त्री मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने पूजा करण्यास प्रारंभ केला. देवाला संकल्प सोडला की देवा, माझे पती व जावई व्यापारासाठी गेले 12 वर्ष झाले, त्यांचं काही निरूप नाही, त्यांचं काही चिठ्ठी नाही, त्यांना लवकर सुखरूप घरी पाठवा असा देवाला संकल्प सोडला. देव प्रसन्न आले. देवाने केलं काय, राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले की, राजा उत्तिष्ठ राजेंद्र, दौ साधू परिमोचय. राजा उठ, तुझ्या डोंगरात तुरुंगात टाकलेस, ते चोर नसून मोठे सावकार मोठे शेठजी आहे, त्यांना सकाळी सोडून दे. असे नाही करशील, धनपुत्र राज्य यासह तुझा नाश करून टाकेल. असे राजा स्वप्न सांगून भगवान प्रभू अदृश्य आले. सकाळी सभेमध्ये बसून राजाने त्या सर्वांना स्वप्न सांगितले, जे 2 महिने आपण बंदिश आहेत टाकले त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे दोघांना बंधमुक्त केले. राजा मला, साधुवाने, आपण आपल्या घरी जा. तुमच्या पत्नीने मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने सत्यनारायण महाराजांची पूजा केली, मी तुम्हाला तुरुंगातून सोडून दिले. अशा अर्थाने विष्णूंनी नारदांना 3रा अध्याय सांगितल्याबरोबर नारदांनी विष्णूंना साष्टांग नमस्कारलाय.
कुंडलिकावर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय. अध्याय 4. यात्रां कृत्वा तु साधू मंगलान पूर्विकाम. तुरुंगातून सुटल्या प्रत्यर्थ जी काही ब्राह्मणाला दान दक्षिणे चारीधाम यात्रा करायला उरलेला पैसा तो नौकेत भरला. पुन्हा व्यापार करायला निघणार सत्याने प्रभूंनी केलं काय, साधुवानीची परीक्षेसाठी डोक्यावर घेतलं पागोट, चारी अंगांना राख फासली आणि एका गोसाव्यात रूपदान केलं. नौकेला 2-3 वेळा फेऱ्या मारल्या. साधुवानीला प्रश्न, साधुवानी तुझ्या नौकेत काय भरलंय? साधुवानी मला वाटचं काम आहे. कोणी खरे संन्यासी भेटतात तर कोणी खोटे संन्यासी भेटतात. खरं कशाला आणणार? संन्यासी बुवा, आमचा पैसा काय नाही, तुमची इच्छा आहे काय? आमच्या नौकेत वेली पानं चोळं भेंडोळ्या भरले. असे साधुवांचे खोटे बोलणे ऐकून संन्यासी बुवा मला तुझे बोलणे खरे हो आणि एका झाडाखाली जाऊन बसते. संन्यासी गेला नित्यकर्म केले. नौकेत जाऊन पाहतो लता पत्रा दिकंचे व वर्तते तरुण. ज्या नौकेत जो पैसा अडका होता तो सर्व हुडकला. त्या ठिकाणी चोळ भेंडोळ्या पानं पत्रा वय झालं. त्या साधुवाने अतिशय घाबरला. साधुवाने केलं काय, त्या संन्यासी घट्ट पाय धरले. तेव्हा भगवंताने आपलं भव्य रूप टाकलं. एखादा शंख, एखादा चक्र, एखादा गदा, एखादा कमळ, पिवळा पितांबर असल्या भगवंताने भव्य रूप टाकलं. साधुवाने अतिशय घाबरला. तेव्हा भगवान विष्णूला म्हणे, साधुवाने तू घाबरू नकोस, तू माझी पूजा वारंवार टाळत आलायस. तू माझी यथाशक्ती पूजा करशील, तुला पैसा तुला पुन्हा प्राप्त होईल, संशय नाही. मग साधुवाने केलं काय, आपल्या नौकेपाशी आला, अशी पूजा केली. न भूतो न भविष्यती, मागे कोणी केली नाही आणि पुढे कोणी करणार नाही. अशी पूजा केली असता त्याचा पैसा त्याला पुन्हा प्राप्त आला. तो पैसा नौकेत भरला आणि घरी यायला निघाला. घरी येता येता सत्यनारायण पूजेने घरी येता येता त्यांच्या बायकोने सांगितलं की बेटा तू येता सांग सत्यनारायण महाराजांची पूजा कर, प्रसाद का आणि मगच आपल्या पतीच्या स्वागतासाठी ये. तोपर्यंत मी पुढे ते स्वागताची तयारी करते. पण मुलीला गडबड झाली. इतक्या वर्षाने आपले वडील तिकडे आले, आपले पतिराज तिकडे आले. मुलीने सांगितलं भटजी बुवा पूजा झटपट 2 मिनिटात आवरा. भटजी बुवाने सांगितलं हळद वा, कुंकू वा, गुलाल वा, बुक्का वा. मुलीने सगळं आलेतलं देवाच्या अंगावर टाकून दिलं. ए न के न प्रकारे न कशी तरी पूजा करायची होऊन गेली. प्रसाद खायचा टाकून पाहिली. सत्यनारायण प्रभू म्हणाले, आत्ताच आपल्याला प्रसादाचा चमत्कार नाही दाखवत पुढे कलियुगात आपला प्रसाद लोक पाहिजे फेकून देतील, म्हणजे आपल्या पूजेला काही महत्व राहणार नाही. म्हणून सत्यनारायण प्रभूंनी केलं काय, ज्या ठिकाणी कलावतीचा नवरात्री नौका घेतली आणि ती समुद्रात बुडून टाकली. कलावतीने केलं काय, आपल्या पतीच्या पादुका घेतल्या व सतीदानाचा निश्चय केला. तेवढ्याच आकाशवाणी आली, कलावती लावती तुमचं तुम्ही करता आणि विनाकारण देवाला दोष देता. असे कशामुळे आले, तुझ्या कन्याने माझ्या प्रसादाचा अपमान केलाय. तुझी कन्या घरी जाऊन माझा प्रसाद खाऊन येईल, तिचा नवरा त्या दृष्टीस पडल्यास संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली, घरी गेली, मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने सत्यनारायण महाराजांची पूजा केली असता तिचा नवरा तिला पुन्हा प्राप्त झाला. ती घरी गेली. प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी पूजन करून या लोकी सुखी आली आणि ती वैकुंठामध्ये गेली. अशा रीतीने विष्णूने नारदांना 4था अध्याय सांगितल्यावर नारदांनी विष्णूंना साष्टांग नमस्कारलाय. कुंडलिकावर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय. अध्याय 5. आसी अंगदो राजा प्रजा पालन परा. एक अंगदोज नावाचा राजा होता. राजाने केले काय, सिंहाची शिकार केली, हरणाची शिकार केली. राजा मागून बघतो तो पोचपाडा चुकलेला, रस्ता चुकलेला. म्हणून राजा एका झाडाखाली थांबला असता. झाडाखाली गुरागांची मुलं मोठ्या भक्तीने मोठ्या श्रद्धेने सत्यनारायण महाराजांची पूजा करत आहे असे त्या राजाला दिसते. परंतु हे पाहूनही त्या ठिकाणी केला नाही, भगवंतास नमस्कार केला नाही. तरी सुद्धा गुराखांचे मुलगी गावचा राजा आहे, राजाला प्रसाद द्यावा म्हणून एका मुलाने प्रसाद घेतला, राजाच्या हातात ठेवला. राजाला वाटले तो गुराखांची मुलं 8-8 दिवस आंघोळी करत नाही, शेणामध्ये खेळणारी मुलं यांचा हातात परत कसा आहे खावा. म्हणून राजाने तो प्रसाद टाकून दिला. मुलांना चापकाचे फटके मारले आणि घोड्यावर बसून चालतात आला. मुलं रडत रडत देवापाशी गेली. देवाला गारून सांगले की वावर देवा, आम्ही तुझी पूजा केलीस तर आम्हाला चापकाचे फटके मारलेस आणि राजाने प्रसाद टाकून दिला, घोड्यावर बसून चालतं केलं. आता जर काही योग्य न्याय निवाडा केला नाही, तुझा आडा पर्वतावरून विसर्जन करून टाकू. भगवंताने तिथे वास केलेला. भगवान करून मुलांना प्रसन्न आले. भगवंताने केलं काय, राजा चालला होता, त्याला आकाशवाणी ऐकली की राजा थांब, तू तुझ्या नगराला जाऊ नकोस, तू राजवाडा सर्व संपत्ती मी समुद्रात पालथी घातल्या. अशा कशामुळे आले, त्या मुलांचा माझ्या प्रसादात तू अपमान केलास. त्या मुलांपाशी जाशील त्यांची क्षमा मागशील, तुझा ऐश्वर्य तुला पुन्हा प्राप्त होईल, संशय नाही. राजाने त्या आकाशवाणी ऐकली. एवढा मोठा राजा असून त्या मुलांपाशी गेला, त्यांची क्षमा मागितली असता, त्या प्रसाद भक्षण केला असता त्याचा ऐश्वर्य त्याला पुन्हा प्राप्त झालं. म्हणून सर्वांनी सत्यनारायण महाराजांची पूजा अवश्य करावी. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा भगवान कलियुगा सत्यांच्या व्रतरूपी म्हणून इष्टो. जो कोणी सत्यांची कथा ऐकेल किंवा वाचेल त्याचे सर्व आपले सत्यनारायण महाराजांच्या कृपेने नाश होतील. अशा ठिकाणी विष्णूंनी नारदांना 5 अध्याय सांगितल्याबरोबर नारदांनी विष्णूला साष्टांग नमस्कारलाय. कुंडलिकावर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.